श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, 10वी-12वी 2026 परीक्षा पद्धत बदलली. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. लेटेस्ट अपडेट आलेली आहे, याविषयी पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण या ठिकाणी तुम्हाला 10वी-12वीच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स मिळतील. फटाफट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय परीक्षा पद्धत बदलली आहे, कशामुळे बदललेले आहे आणि आता कुठल्या पॅटर्न प्रमाणे ही परीक्षा होणार आहे. परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि पद्धत बदलल्यामुळे आता विद्यार्थी पालकांमध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे. तर नेमकी काय पद्धत आहे, आपल्याला कशा प्रकारे त्याला सामोरे जायचं याची माहिती आपण घेऊयात. तसेच आमच्या लेटेस्ट अपडेटसाठी सर्वप्रथम व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला PDF फाईल 10वी-12वीच्या इम्पॉर्टंट नोट्स मिळतील. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. आणि सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करा. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. तर बघूयात की परीक्षा पद्धत कशी बदलली आहे. तर बघा, इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 23 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान होणार आहेत आणि 10 फेब्रुवारी पासून लेखी परीक्षा होणार आहेत. तर दुसरीकडे 10वीच्या विद्यार्थ्यांच्या ज्या परीक्षा आहेत 2 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत होणार आहेत. प्रात्यक्षिक आणि लेखी 20 फेब्रुवारी पासून. दरम्यान बोर्डाच्या परीक्षेच्या वेळी कॉपी केसेस, गैरप्रकार आढळल्यास आता परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द होणार आहे. केंद्राला पक्के वॉल कंपाऊंड, स्वच्छतागृह, पाण्याची सोय, प्रत्येक वर्गात CCTV अशा बाबींचा समावेश आहे. परंतु या सर्व बाबींचा समावेश असताना आता बोर्डांची परीक्षा पद्धत देखील बदललेली आहे. ती पद्धत कुठली आहे आणि कशा प्रकारे त्याचा अवलंब झालेला आहे, बोर्डाच्या मीटिंगमध्ये काय निर्णय झालेला आहे, याविषयी आपण माहिती बघूयात. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता एक सेकंड लागतो, लाईक करत चला. भरपूर विद्यार्थ्यांनी लाईक केलेले, धन्यवाद. आई तुळजाभवानी, स्वामी चरणी, ईश्वर नारायण शंकर चरणी, गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे. व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करणारा प्रत्येक विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत चांगल्या मार्गाने पास व्हावे, त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी. तर फटाफट एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, ती मी पद्धत सांगणार आहे तुम्हाला काय बदलणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आता सुरू होईल. एखाद्या केंद्राचे वॉल कंपाऊंड पडलेले असल्यास त्या ठिकाणी लोखंडी जाळी मारायला सांगितलेलं आहे. आता प्रात्यक्षिक परीक्षेपूर्वी 7 जानेवारीला बाह्य परीक्षकांचा उद्बोधन वर्ग घेतला जाणार आहे. याचाच अर्थ त्यांना कशा प्रकारे प्रॅक्टिकल घेतलं जातं याचं मार्गदर्शन केलं जाईल. त्यावेळी बाह्य परीक्षांनी प्रात्यक्षिकावेळी कोणत्या बाबी तपासायच्या आहेत याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेवेळी प्रत्येक जिल्ह्यातील किमान बघा 10% शाळांना शिक्षणाधिकारी, गट शिक्षणाधिकारी पदके भेट देऊन प्रत्यक्ष तोंडी तथा प्रात्यक्षिक तपासणी करतील, असे बोर्डाचे नियोजन आहे. याआधी फक्त लेखी परीक्षेला बाह्य परीक्षक जे आहेत किंवा जे पण बैठे पथक, भरारी पथक यायचं. परंतु आता तुमच्या तोंडी परीक्षेला म्हणजे 20 मार्कांच्या परीक्षेला देखील हे पथके येणार आहेत. त्यामुळे अभ्यासाला लागा, वेळीच सावध व्हा आणि अभ्यासाला लागा. आता बघा, अपडेट काय आलेली आहे. तर सर्वात मोठी अपडेट म्हणजे आता 10वी-12वीच्या प्रात्यक्षिकासाठी आता बाह्य परीक्षकांमध्ये अदलाबदल. बोर्डाकडून पहिल्यांदाच मोठा ऐतिहासिक बदल. शिक्षण अधिकाऱ्यांची करणार पडताळणी. शिक्षण अधिकारी पडताळणी करणार आहे. पहिल्यांदा हे होणार आहे इतिहासामध्ये की तोंडी परीक्षेच्या वेळेस देखील आता बाह्य परीक्षक येणार आहेत. याच्यातले आता विभागीय अध्यक्ष काय म्हणतात, औदुंबर रेडे, इयत्ता 10वी-12वीच्या परीक्षेत गैरप्रकार पूर्णपणे बंद व्हावेत यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या वेळेस म्हणजे तुमच्या तोंडी परीक्षा ज्या असतील त्यावेळेस बाह्य परीक्षक येणार. शाळामध्ये कोणत्या बाबी तपासल्या जावेत, कोणत्या नाहीत याबद्दल मार्गदर्शन होणार आहे. लेखी परीक्षेत सरमिसळ पद्धत असणार आहे. याचा अर्थ दुसरे शिक्षक तुम्हाला येणार आहेत सेंटरवर. या काही परीक्षांमध्ये बदल झालेले आहेत, हे लक्षात ठेवा. आता तुमच्या शाळेतले शिक्षक हे तुमच्या वर्गावर नसतील, दुसऱ्या शाळेतले असणार आहेत. CCTV बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे जो कोणी सुपरविजर असेल त्याच्या मोबाईलमध्ये कॅमेरा ॲप जे आहे झूमद्वारे जोडले जाणार आहे, जेणेकरून परीक्षेतील प्रत्येक हालचालीवर नजर होईल. म्हणजे पेपर संपेपर्यंत झूम ॲपद्वारे कनेक्ट होणारे लाईव्ह रेकॉर्डिंग.
तर अशा प्रकारे ही अपडेट आहे. परीक्षा पद्धतीत प्रथम एवढे बदल झालेले आहेत. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल कमेंट करा आणि व्हिडिओला जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत. काळजी घ्या, अभ्यास करा. श्री स्वामी समर्थ.